नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज। 16 डिसेंबरलाही प्रलंबित मागणी पूर्ण होणार आहे। कर्मचाऱ्यांचे पगार वाढणार आहे। 16 डिसेंबर 2024 रोजी राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्वतः ही माहिती दिली आहे। दरम्यान याच हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाईल असं बोललं जात आहे। हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याबाबतचा निर्णय होणार आहे। सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 50% दराने मागे भत्ता मिळतो आहे, मात्र यामध्ये 3% वाढ करणं प्रस्तावित आहे। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नुकताच काही महिन्यापूर्वी सुधारित करण्यात आला असून हा मागे भत्ता 50%हून 53% करण्यात आला आहे। ही वाढ जुलै महिन्यापासून लागू आहे। त्याचा प्रत्यक्षात लाभ मात्र ऑक्टोबर महिन्यापासून मिळत आहे। अर्थातच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांची मागे भत्ता फरकाची रक्कम सुद्धा संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग झाली आहे। दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता 53% झाल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता 53% होणे अपेक्षित आहे। मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित करता येणे शक्य झाले नाही। मात्र आता राज्यात नवीन सरकार झाले असून लवकरच मागे भत्ता वाढीसंदर्भात निर्णय होणार आहे। येत्या 2-3 दिवसात राज्यातील नव्या मंत्रिमंडळाची स्थापना होईल आणि त्यानंतर होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवण्याबाबतच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती समोर येत आहे। 16 डिसेंबरपासून सुरू होणारे हिवाळी अधिवेशन एक आठवडाभर चालणार आहे। या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून गेल्या काही महिन्यापासून प्रलंबित असणारा मागे भत्ता वाढीचा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे आणि अधिवेशनात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळून प्रत्यक्षात राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे। डिसेंबर महिन्याच्या पगारासोबत मागे भत्ता वाढीचा लाभ मिळेल असे दिसते। अर्थात जानेवारी महिन्यात जो पगार येईल त्या पगारासोबत मागे भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे। महत्त्वाची बाब म्हणजे वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्याच्या मागे भत्त्याच्या फरकाची रक्कम राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।